तर हॉटेलाचे पिक्चर्स पहिले ऑनलाईन ना सो तुका टोटली सरप्राईज कितें सांगता आणि आणि दोन सरप्राईज कितें दोन सरप्राईज हॉटेल आहे हे कसं वाटलं हॉटेल तुला? This hotel is amazing, guys. See the view. आम्ही अजून एक हॉटेलमध्ये आलोय आज, कारण ह्याची सुट्टी होती आणि ह्याला सरप्राईज करायला मी एक हॉटेल बुक केलंय आणि तुला दोन सरप्राईजेस आहेत आज. काय सांगते नंतर सांगते काय But ते check this सरप्राईजेस out hotel. ते सरप्राईजेस बघायला हा व्लॉग फुल बघा, कारण ह्यानी हॉटेलचे पिक्चर्स पण नाही बघितले. मी हॉटेल बुक केलंय कारण लास्ट टाइम त्यांनी हॉटेल बुक केलं होतं, त्यांनी डिनर बुक केला होता. त्यामुळे ह्या वेळीस मी त्याला हॉटेल बुक केलंय आणि त्याला काहीच माहित नाही या हॉटेल बद्दल. सो खूप भारी. सारा मूड खराब कर दिया. सो बघूया हॉटेल कसं आहे, ह्याला आवडतं की नाही आणि सरप्राईजेस ते दोन काय आहेत आम्ही बघूया. आणि बाहेरून जो व्ह्यू आहे ना हे बघा गाईस. आय कॅनॉट कॅप्चर एव्हरीथिंग बट हा व्ह्यू मी दाखवणार आहे तुम्हाला. चला आपण आतमध्ये जात आहे, नंतर बोलू. एज ऑफ नाव कसं वाटलं तुला? ॲज ऑफ नाव द हॉटेल इज रिअली गुड, अमेझिंग. सिटिंग अरेंजमेंट बघा गाईस. लॉज ह्याला बोलता लॉज एरिया. हे हॉटेल बुक करायला मी लिटरली आय थिंक आज 10 तरी कॉल केले असतील. काय एवढा कशाला? रिसेप्शनिस्ट हा अँड डिफरंट पीपल, इवन फ्रॉम माय कंपनी. मी कितीतरी लोकांना कॉल केले ऍक्च्युअली तू हे हॉटेल बुक कर. का? पण हॉटेल तर खूप चांगलं आहे. मला ह्याचं हे बघ ना, इंटिरियर बघ गाईस. लुक ॲट द इंटिरियर. दिस इंटिरियर इज रिअल क्रेझी. I'm amazed with this view. स्पेशली गाईज ना, मला नाही हॉटेलचं नाद वगैरे मला नाही होतं कधीच ऍक्च्युली बघायला गेलं. ही माझी संगत असर आहे. बरं आहे, मला आवडलं. No worries. No, we have a booking. हे गाईज, दिस हॉटेल इज रिअली गुड. त्याचा व्ह्यू जर बाहेरून एवढा चांगला आहे तर आतमधून हॉटेल कसं असेल विचार करा. माझी चॉईस इज ऑलवेज गुड. आय रिअली लाईक दिस. आणि मला ना आता ना हॉटेल्स वगैरे खूप आवडतात. म्हणजे कशाला नाही काय माहिती, बट लिटरली जेव्हापासून हॉटेल्समध्ये जायला लागलं ना, मला मोर दॅन अकोमोडेशन, मोर दॅन स्टेईंग ॲट होम, मला मोर दॅन हॉटेलमध्ये राहायला. पोहोचलोय. खूप छोटूसा रूम आहे, लाईक लिटरली इथून स्टार्ट होतो आणि इथपर्यंतच रूम आहे. दॅट्स इट. लाईक जास्त स्पेस नाही, एकदम कॉम्पॅक्ट रूम आहे. बट आय थिंक हा ब्रँड जो आहे ह्यांचे मोस्ट ऑफ द हॉटेल्स असेच आहेत, कारण मी खूपशा कंट्रीजमध्ये लाईक लंडन, आय थिंक बेल्जियममध्ये, खूपशा मी कंट्रीजमध्ये ह्या ब्रँडच्या हॉटेलमध्ये राहिली आहे आणि त्यांचे सगळे हॉटेल्स असे छोटूसे कॉम्पॅक्टवाले असतात. बट इट्स अ गुड ब्रँड तो. सो हाच आहे आमचा रूम आणि इथं आहे वॉशरूम. या बघा वॉशरूम बघा. वॉशरूम पण एकदम छोटूसा आहे, लाईक लिटरली हा शॉवर एरिया, लाईक हा असा शॉवर एरिया आहे आणि
छोटासा आहे. हा जो वॉशरूम आहे ना मोस्टली मी शिपवर बघितलेला आहे. हा म्हणजे video- काइंड हा, ऑफ काइंड ऑफ कॅबिन, छोटंसं हा कॅबिन. छोटे पण हा दिस इज गुड. हा अँड कॉम्पॅक्ट साईज मध्ये त्यांच्याने खूप चांगला बनवलाय. हा म्हणजे साईज मध्ये छोटा आहे बट इट इज एक वाईब आहे, डिफरंट वाईब. हे आपलं छोटंसं बेड आणि हे एक छोटंसं टेबल स्टेशन आणि दॅट्स इट. ही गॅलरी आहे बट व्ह्यू चांगला नाही आहे, जस्ट एक हॉटेल आहे. आणि हे आहे कबड, जे ओपन कबड. स्पेस कॉम्पॅक्ट करण्यासाठी त्या लोकांनी कबड बनवलाय. लाईक छोटूसा आहे अँड दॅट्स इट. का असं लपतोय? सिनेमॅटिक एक सीन द्यायला शुरू. अच्छा ठीक आहे. कसं वाटलं रूम? रूम कॉम्पॅक्ट आहे बट चांगला आहे खूप. आय थिंक आयबीसचे प्रत्येक रूम्स हा. तसेच असतात. आम्ही कॉल करून पण त्यांना विचारलं, हा. त्या लोकांनी हेच बोलले की सगळे रूम त्यांचे असे आहेत. आणि all मी over. जेवढे पण आयबीस मध्ये राहिले ऑल ओव्हर द कंट्री, आय मीन ऑल ओव्हर द वर्ल्ड, सेमच आहेत. लाईक कॉम्पॅक्ट असतात बट चांगले असतात. ओके, तुझ्यासाठी सरप्राईज आहे बाय द वे. 2 ते पण. गेस वॉट? तू काय मस्करी करते? बट कुठचा सरप्राईज? थांब एक मिनिट. सरप्राईजचा आपला काय बोलणं झालं नव्हतं पहिली गोष्ट. हा. आणि मी suddenly कुठं बोलली? सरप्राईज बोलून कसं सरप्राईज देतात बाय द वे? अरे तसं नाही, म्हणजे मी विचारतोय तुला, म्हणजे सरप्राईज हा सडनली कसं काय? फर्स्ट सरप्राईज इज आम्ही उद्या इव्हनिंग 6 o'clock पर्यंत चेकआउट करू शकतात. सो खरंच युजली मी बोलतो ना, आता मी बोलतोय. गाईज वेलकम टू अवर ब्लॉग. अवर ब्लॉग नेम इज एकला पेकला अनलिमिटेड. आम्हाला काय बोलायचं आहे काही नाही माहिती, बट एक गोष्ट मी खूप खुश झालो आहे ऐकून की ते मला बोलले की 6:30 पर्यंत चेकआउट. गाईज इव्हनिंग 6:30 पर्यंत. आणि लिटरली कुठचं हॉटेल पण देत नाही चेकआउट 6:30 पर्यंत. लिटरली इट्स लाईक 12 मॅक्स 12 दॅट्स इट. सो इट इज अंडर स्पेशल ऑफर. मी जे बोलली तुला मगाशी की मी प्रत्येक मॅनेजर या हॉटेलचे कॉल करून बोलली आहे बिकॉज ते खूप चेकिंगचे प्रोसेस होते. मला डिस्काउंट्स होते जे अप्लाय म्हणजे डिस्काउंटेड प्राइजेस जे होते ते जास्त होते आणि ह्यांची हॉटेल प्राइस कमी होती. त्यामुळे मी खूप प्रयत्न केले मॅनेजर्सला कॉल करायला, हे ते आणि त्यांनी मला एक स्पेशल ऑफर दिली. दॅट इज 30 hours काहीतरी होतं ते. 30 hours काहीतरी नाही, असं 30 hours त्याचं नाव होतं. 30 hours एक्सपिरियन्स असं काहीतरी ऑफरचं नाव होतं. सो वेर इन यू कॅन चेक इन ॲट 3 PM अँड यू कॅन चेक आउट ॲट 6 PM द नेक्स्ट डे. सो उद्या तुला लवकर उठायची गरज नाहीये बाबा. म्हणतो मी आरामात झोपू शकतो. तू आरामात झोपून आरामात तू 6:30 इव्हनिंगला उठू शकतो. सरप्राईज नंबर 2. अजून एक सरप्राईज भेटलाय, दुसरा सरप्राईज लगेच. मी आमच्यासाठी ब्रेकफास्ट बुफे पण बुक केलाय. एक सेकंड, तो रिसेप्शन वर जो मगाशी बोलत होता की तुमच्यासाठी ऑफर पण आहे असं कसं, आणि नंतर मग तो चेक इन तर गप झाला तेव्हा मग बिकॉज जेव्हा तो आम्हाला इन्फॉर्मेशन देत होता तेव्हा त्यांनी आमची बुकिंग डिटेल्स चेक नाही केली. ओके. त्यांची आमची चेकिंग म्हणजे बुकिंगची जी इन्फॉर्मेशन होती ती त्यांनी चेक नाही केली. ओके. आणि त्यामुळे तो आम्हाला जस्ट सांगत होता रिसेप्शनवाला की असं आहे की तुम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकतात, बाय वन गेट वन, असं काय काय सांगितलं ते बरोबर आहे. बट मी ना एका सेकंडला मी विचारात पडलो. का माहितीये का, त्याने चेक इन जेव्हा तुझी ID घेतली हे करायला, चेक इन केलं की नाही म्हणजे आम्ही बुकिंग केलंय, त्या बुकिंगच्या टाइमला ना हा असं काय बोलला की तुझा ब्रेकफास्ट पण असं काहीतरी. आणि मी विचार करतो एका सेकंडला की असं कसं. आणि मी प्रे करते प्लीज गब्बस माझा सरप्राईज आहे, प्लीज नको बोलू, मला त्याला सांगायचंय म्हणून. आणि तुला आठवतं मी लगेच कॅमेरा ऑन केला होता बट तेपर्यंत त्यांनी कॉन्व्हर्सेशन बंद केला, त्यामुळे मी घबराईली. बट दिस वॉज युअर सेकंड सरप्राईज. मी जे हॉटेल बुक केलंय
इट इन्क्लूड्स आर ब्रेकफास्ट बुफे. आणि मी असं ऐकलंय ब्रेकफास्ट की ह्यांचा ब्रेकफास्ट खूप चांगला असतो. लाईक इट्स लाईक सारखा. त्याच्याहून चांगलं. लेट्स सी. बिकॉज दिस ब्रँड इज अ इंटरनॅशनल ब्रँड आणि ह्यांचे इंटरनॅशनल ऑप्शन्स असतात ब्रेकफास्टमध्ये. आणि मी पर्सनली हे टेस्ट केलं आहे ह्यांचा ब्रेकफास्ट डिफरंट कंट्रीमध्ये. सो एक्सपेक्टेशन्स. काश आम्हाला कोणतरी स्पॉन्सरशिप द्या, ब्रँडसाठी बोलवा आम्हाला. आम्ही हॉटेल टूर करतो, हॉटेल सिनेमॅटिक्स बनवतो, ॲडव्हर्टाइजमेंट करतो. भाई आपण स्वतःच्या पैशाने जात आहे, खूप जात आहेत. बट लिटरली मी सांगताय इट्स वर्थ इट. इट्स वर्थ इट गाईज. ते देऊ की नको देऊ, पण आपल्याला कसं काय पुढे जायचं राहायचं, एन्जॉय करत राहायचं. आणि हां, तेव्हा पण सांगितलेलं, आता पण सांगताय, दारूवर पैसे उडवण्यापेक्षा ना गाईज हॉटेल बुकिंग करा, फॅमिलीला घेऊन जावा. कसं वाटलं तुला सरप्राईज वॉज अमेझिंग. आता मी खूप खुश आहे, लिटरली खुश आहे, कारण मी झोपू पण शकतो आणि ब्रेकफास्ट करून आरामात येऊन झोपू शकतो. आणि मी तुला म्हणून म्हणलं पूलमध्ये आज नको आणि आता इव्हनिंग झाली असेल आणि मी म्हणलं उद्या बघूया, कारण उद्या आमच्याकडे खूप टाइम आहे. तू बोललीस ना मला की सकाळी पुढे पण चेकआउट करायचं आणि सकाळी स्विमिंग पूलमध्ये कसं काय जाणार होतं. तर मग म्हणजे some kind of, Okay guys, bye. see you guys. तुला कसं वाटलं सरप्राईज? मला खूप अमेझिंग वाटलं पहिली गोष्ट. अँड जेव्हा म्हणजे हॉटेल जेव्हा मी बघितलंय, म्हणजे हॉटेलचा एंट्रन्स आणि त्याचा तो एक्सटिरियर वगैरे म्हणजे खूप मोठा होता. रूम छोटे आहेत बट क्वालिटी आहे. अँड क्लिनिनेस जे आपण बोलतोय ते खूप क्लीन आहे. हॉटेल इकडचे हॉटेल्स म्हणजे आउट ऑफ कंट्री. थोडीशी लाइटिंग बघ ना. एक सेकंड प्लीज. ओके. डोंट यू थिंक दिस इज बेटर? डोंट यू? ओके, हां, नाव दिस इज मच बेटर. नाही, असं चांगलं होतं. असा एक सेकंड. ओके, आणि मी तुम्हाला लपवतोय. थांब ना एक सेकंड. ओके. ओके, हां, तर मी काय बोलत होतो, कुठे होतो आपण? हां, एक्सटिरियर. मला हे एक्सटिरियर, हे आर्किटेक्ट हे मला खूप आवडतात गाईज, पहिली गोष्ट. अँड दिस हॉटेल इज अमेझिंग. आणि यांचा पूल पण चांगला आहे बाय द वे. ते पण आपण एक्सप्लोर करूया, पण ते उद्या. आता नाही जाऊ शकत, उद्या. अँड बट आपण आय थिंक व्ह्यू घेऊ शकतो ना सिनेमॅटिकसाठी. आणि आता आम्हाला डिनरला पण जायचंय. जाऊ, पण मी रेडी होणार आहे, ती ऑलरेडी रेडी आहे. तर बाई तुझा भाऊ पण रेडी होणार आहे. तुझा भाऊ? तू माझा भाऊ आहेस? नाही, त्यांचा भाऊ. ओके गाईज, सी यू. नंतर भेटू, बोलू. आणि आम्ही भेटूया डिनरला आता. येस. सो गाईज, वी आर बॅक. आम्ही नाही, हा रेडी झालाय आणि आता आम्ही चाललोय डिनर करायला. आमच्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत डिनर करायला. वन इज डिनर बुफे, ज्यात आज टुडे स्पेशल आहे एशियन नाईट. सो तिथे सगळे एशियन डिशेस आहेत फ्रॉम डिफरंट एशियन प्लेसेस लाईक थायलंड, व्हिएतनामीज, जॅपनीज, चायनीज, इंडियन, असे सगळे ऑप्शन्स आहेत. आणि दुसरा आहे त्यांचा रेस्टॉरंट. मी आता काहीच बोलणार नाही. आणि दुसरं आहे रेस्टॉरंट, ज्यात डिफरंट ऑप्शन्स पण आहेत, पण आम्हाला तिथे डिफरंट घ्यावं लागेल. काय म्हणतोय? एंगल घेतो तू? एक मिनिट. तू याचे जुल्फे तर असे होतात. ओके. माझ्या केसाहून जास्त सेटिंग ह्याच्या केसाला लागते. हो. आणि तर आम्ही खाली जाणार. आणि गाईज, हिरो फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही कमेंट नाही केलाय, ह्या व्हिडिओ मध्ये कमेंट करा आणि सांगा की मी अक्षरशः हिरो दिसतोय. बघा. सो आम्ही आता जाणार आहे खाली आणि बघणार आहे की एशियन जे बुफे आहे त्यात आम्ही खाण्यासारखं काहीतरी आहे का नाही. काही सगळं सोया सॉस मध्ये असेल तर मी नाही खाणार. तर मी आता काहीच कमेंट नाही करणार आहे, बिकॉज फोन वाजतोय ॲज युजल. मी आता काहीच कमेंट नाही करणार आहे, कारण लास्ट टाइम आपण डिनरला गेलो होतो तेव्हा खूप एक्साइटेड होतो मी. मी माझी एक्साइटमेंट अशी लपून ठेवणार आहे, अशी लपून बोलतात, काय बोलतात, कंट्रोल करून आम्ही ठेवणार. कंट्रोल उदय.
बघूया जाऊन की काय काय ऑप्शन्स आहेत. आता कंटेंट शूट नाही करू शकतो कारण तिथे आजूबाजूला लोक जे आहेत आणि आम्ही आता अलाव पण नाही आहे. सो विल हॅव अवर डिनर अँड देन विल कॉन्टॅक्ट यू. आय मीन टू से वी हॅव अवर डिनर अँड देन विल व्हेज असतं. Teman-teman mau apa kalian banyak? Aku mau bikin. हे आहे चिकन बाव आणि हे वाले आहेत बॉइल्ड क्रॅब, सॉरी रॉ क्रॅब. हे आहे बॉइल्ड आणि स्टर्ड फ्राईड क्रॅब्स आणि प्रॉन्स. हे पण रॉ आहे. आणि हे राईस सगळ्यात इग्नोर करा गाईज, आम्ही ऑलरेडी अर्धा खाल्लाय आणि हा काहीतरी ट्राय करणार आहे. हे आहे रॉ किती म्हणतात ते का कालमारी न्यूज मसल्स. हो कर ऑनेस्ट रिव्ह्यू द्या प्रताप. कसा लागला? ऑलवेज गुड. शी सेल्स आम्हाला खूप आवडतात. यू नो इज इट रॉ और रॉ आणि तो टेम्परेचर मेंटेन आहे. आम्ही लोक कोकण मधून ऑब्विसली आम्हाला काही चांगलं. बाय द वे तू रिव्हील केलंस आम्ही कुठून आहोत. नाही कोकण रिजन म्हटलं. कोकण कोको पण आहोत शकतो. ओके कोकण म्हटलं मी कोकण. आम्ही एन्जॉय करतो गाईज. आम्ही ऑलरेडी क्रॅब्स वर कॉन्सन्ट्रेट करतोय. ओके तो रॉ क्रॅब खाणार आहेस आता. दॅट्स गुड. इट्स रेडी टू ईट रॉ क्रॅब. हे वाला आहे रॉ क्रॅब. दाखव. हे रॉ आहे आणि मग गोइंग टू ब्रेक इट लिटल. रॉ आणतो आणि हे बघ रॉ नाही लागत. चांगलं आहे. गुड. तर कसा होता डिनर? आता डिझर्ट टाइम आणि मी तुझ्यासाठी एक स्पेशल एशियन डिझर्ट बनवणार आहे. दॅट इज कॉल्ड हॅलो हॅलो.
हॅलो 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 हॅलो. ओके. हे काय? हॅलो हॅलो स्टेशन म्हणते. ओके. आणि झाला. हे तुझ्यासाठी हॅलो हॅलो. हे माझ्यासाठी आहे हॅलो हॅलो. आणि तुम्हा सगळ्यांना पण हॅलो. स्ट्रॉबेरी जास्त स्वीट नाही खात. क्रीम रूले खा पण ओके. कसाटा समजेल. जे कोणाला कसाटा म्हणजे माहिती आहे ते कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही करत या, कमेंट करा ना प्लीज. काय करताय? मार्शमॅलो. ओके. मी ह्याच्यासाठी हॅलो हॅलो प्रिपेअर केलंय. आता मला माहिती मी प्रोनाऊन्स बरोबर करते की नाही, बट लेट्स ट्राय प्रथम ट्राय. तर मी आता ट्राय करतोय फर्स्ट चॉकलेट फ्लेवर. यू नीड टू मिक्स इट प्रॉपरली. फुल हा फुल म्हणजे फुल नाही, बट डोंट ट्राय विथ चॉकलेट, ट्राय विथ व्हॅनिला. ओके. त्याच्यामध्ये अजून ते तुटी फुटी सारखं काहीतरी आहे. हा, त्याच्यामध्ये खूप सारे जेलीज आहेत. रेड जेली, ग्रीन जेली, टेक्स्चर खूप क्रीमी आहे. कोकोनट आहे, हे आपलं मलाई आणि कोकोनट मिल्क आणि आईस्क्रीम. हे एशियाचं व्हेरी फेमस डिझर्ट आहे. हे आपण आपल्या भाषेमध्ये आपण काय बोलतो ह्याला? फालुडा. हा फालुदा. हा प्रॉपर काइंड ऑफ फालुदा. एन्जॉय. आणि मी एन्जॉय करणार आहे हे सारे डिझर्ट. हे कसाटा, करणार आहे. हे कसाटा सारखं काहीतरी आहे. नाही कोकोनट. सगळं एशियन डिझर्ट मध्ये कोकोनट जातच जातं. कोकोनट भाई हे लोक पण कोकणचेच आहे. मला असं वाटतं की नुसतं स्प्रेड झालेलं आहे इकडे तिकडे. तो कोकणचेच आहे. ओके, लेट मी एन्जॉय. बाय. जोपर्यंत मी हे पूर्ण संपवत नाही ना तोपर्यंत मी उठणार नाही. ओके. माझ्या पोटात जागा 1% पण नाही. लिटरली हा एवढा चांगला लागतोय. मी ओव्हर इटिंग करतोय, बट आय विल ईट. आणि त्याने लिटरली आईस्क्रीम पण नाही खाल्लंय जस्ट टू ईट दॅट, कारण ते ऍक्च्युअल मध्ये खूप चांगलं लागतंय. एक साईड मी कंटाळा पण मला खायचं. एन्जॉय. चला गाईज, आम्ही हे संपवतो आणि आम्ही तुम्हाला रूम मध्ये भेटू आता. ब्रेकफास्ट झोपेत आहे. डिनर जो आम्ही केला तो खूपच अमेझिंग होता. खूप म्हणजे खूपच अमेझिंग होता. आणि आम्ही एवढे फुल झाले आहोत की मला तर झोप येतेय. मी तर झोपेत बोलतीये. तुझं काय रे?
जो आम्ही कॉन्कॉर्ड मध्ये जो एक्सपेक्टेशन ठेवला होता ब्रेकफास्टचा, तो एक्सपेक्टेशन आम्हाला इथे भेटलाय. आणि ब्रेकफास्टचा काय was- डिनर? अरे तू पण डिप्रेशन, मैं डिप्रेशन में डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. माझं तू पण डोकं पण चालत ब्रेकफास्ट नाहीये. बोलतोय. गाईज आम्ही झोपेत आहोत. आम्ही लिटरली जेवण आमच्यावर आम्हाला चढलंय. डिनर चाललंय आमच्या हा डोक्यावर. डिनर चढलंय आणि It माझे is डोळे तर असे होतात ते मला dinner खूप झोप येते. was अमेझिंग. amazing. आता आम्ही रेस्ट करतो गाईज. मी आणि स्वीट्स झोपतो. वगैरे जे खाल्लंय ना, मी आता झोपतीये. मी मेकअप पण नाही काढला माझा, जस्ट बिकॉज मी एवढी टायर्ड झाली होती आफ्टर ब्रेकफास्ट, आफ्टर डिझर्ट, आफ्टर दॅट आईस्क्रीम. बाय गाईज, उद्या भेटूया. बाय गायस, उद्या भेटूया ब्रेकफास्ट साठी. नाही माहिती आम्हाला ब्रेकफास्ट आम्हाला जमेल की नाही, बट हा लिटरली विल ट्राय टुमारो ब्रेकफास्ट. अपन है ना इधर, तुम्हें सब कुछ दिखाने के लिए. बाय गाईज, गुड नाईट.